नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। कोरोनावरची लस लवकरच जगभरातील सर्व देशांमध्ये पोहोचती केली जाईल असा प्रकारचा विश्वास आणि माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या डेन्मार्कमधल्या प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आले। फक्त धोकादायक परिस्थितीमध्ये काम करणाऱ्यांनाच नाही तर सर्वच नागरिकांना लवकरात लवकर ही लस देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय। त्यामुळे फक्त युरोपमध्येच नाही तर जगभरातील लोकांपर्यंत लस पोहोचवली जाईल असा विश्वास पुन्हा एकदा WHOच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय। मध्य लंडनमधील लहान मुलांचं ICU आता कोविड रुग्णांसाठी वापरलं जात आहे। लंडनमध्ये कोविड रुग्णसंख्येत वाढ होते, त्यामुळे बेडची कमतरता जाणवते। म्हणून आता गंभीर आजारानं त्रस्त किंवा लहान मुलांचे वॉर्ड्स आता फक्त कोविड रुग्णांसाठी वापरले जातील। यात बहुतांश ठिकाणी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ठेवण्यात आलंय। गंभीर आजारी असलेल्या लहान मुलांना अन्य रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे। कोविड संसर्ग झाल्यानंतर शरीरामध्ये किमान 5 महिन्यांसाठीची प्रतिकारशक्ती निर्माण होते अशी माहिती ब्रिटनमधल्या एका अहवालातून समोर आली। पब्लिक हेल्थ इंग्लंड यांनी सार्वजनिक आरोग्यावर एक अहवाल तयार केला आहे। कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांना कमीत कमी 5 महिने तरी पुन्हा संसर्ग होण्याचा धोका अतिशय कमी असतो, कारण त्यांच्या शरीरामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीजमुळे त्यांना जवळपास 83% संरक्षण मिळतं असं या अहवालातून समोर आलं आहे। 6,614 जण या अभ्यासाच्या मोहिमेत सहभागी झाले होते। यातील फक्त 44 जणांनाच पुन्हा कोरोनाची लागण झाली। मात्र इम्युनिटी तयार झाली तरीही या लोकांपासून संसर्गाचा धोका मात्र कायम राहतो। कोरोनावरील लसीचे अतिरिक्त डोसेस उपलब्ध आहेत या अफवेमुळे न्यूयॉर्क शहरात लसीकरण केंद्राच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। ब्रुकलेन आर्मी टर्मिनलमध्ये लसीचे अतिरिक्त डोस उपलब्ध आहेत। आधी नोंद केली नसली तरी इथे जाऊन प्रौढ लोक लस घेऊ शकतात अशा प्रकारचा मेसेज ऑनलाईन व्हायरल झाला होता आणि यामुळे या केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि गोंधळ उडाला। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती, पण हे खरं नाही। ही बातमी आणि हे मेसेजेस चुकीचे आहेत। फक्त नोंदणी झालेल्यांनाच लस मिळणार असं पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांना समजावून सांगितलं। सध्या न्यूयॉर्कमध्ये आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलीस आणि 65 वर्षावरील नागरिकांनाच लस देण्यात येते। फ्रान्समधील मार्सेलिया इथं नर्सिंग होमच्या बाहेर सांडपाणी तपासलं जात आहे। माणसांमध्ये कोरोनाची लक्षणं जाणवण्याआधी शहराच्या सांडपाण्यामधून संसर्ग झालेला असू शकतो अशा शक्यतेनं त्याचीही तपासणी केली जाते। तज्ज्ञांनी ही माहिती दिली। साधारणपणे 6 दिवस आधी ही लक्षणं दिसून येतात असा दावा केला जातोय। त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान सांडपाण्याच्या 37 ठिकाणाहून विविध नमुने गोळा करतायत। गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली त्यावेळेला सुद्धा हा उपक्रम राबवण्यात आला होता। नेमका संसर्ग कुठून होतो हे शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत म्हणून फायर ब्रिगेडचे कर्मचारी या तपासणी मोहिमेत सहभागी झाले। ब्रिटनच्या ओल्डहॅम या शहरामध्ये लसीकरण केंद्राच्या बाहेर कारच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। इथे लोक लस दिली जाण्याची वाट पाहत आहेत। शक्य तितक्या लवकर आठवड्याचे 7 दिवस आणि पूर्ण वेळ लसीकरणाचं काम केलं जात आहे आणि ते पूर्ण क्षमतेनं केलं जाईल असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केलं होतं। जास्त धोका असणाऱ्यांना लवकरात लवकर लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी नमूद केलं। आरोग्य कर्मचारी, नर्सिंग होममधील रहिवासी आणि 70 वर्षावरील नागरिकांना सगळ्यात आधी कोरोनाची ही प्रतिबंधक लस देण्यात येते। फ्रान्समध्ये आता पुढचे 15 दिवस संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अत्यंत कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे असं फ्रान्सचे पंतप्रधान जेन कॅस्टेक्स यांनी म्हटलंय। कोरोनाशी लढण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे। युरोपियन युनियनमधील देश वगळता अन्य देशांमधून फ्रान्समध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी हे नवीन निर्बंध प्रामुख्यानं लागू असतील। सोमवारपासून त्यांना PCR टेस्ट करून त्याचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे याचा पुरावा सुद्धा सादर करावा लागेल। तसंच 7 दिवसांमध्ये त्यांना विलगीकरण कक्षात सुद्धा राहावं लागेल। पुन्हा देशव्यापी संपूर्ण लॉकडाऊन टाळण्यासाठी ही प्रतिबंधात्मक पावलं उचलल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। जॉर्डनमध्ये झाटारी कॅम्पमध्ये राहणाऱ्या सिरियन निर्वासितांच्या पहिल्या गटाला लस देण्यात आली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक असलेल्या 43 निर्वासितांना चीनची
सिनोफार्माची लस दिली गेली। या कॅम्पमध्ये 2000 निर्वासितांनी लसीसाठी नाव नोंदवलंय। तर संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं कॅम्पमध्ये पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा लसीकरण सुरू करण्यात येणार आहे। सिरियन निर्वासितांच्या या शिबिरामध्ये 78,000 लोक राहतात। ऑस्ट्रियामधील व्हिएन्नामध्ये फायझर कंपनीनं तयार केलेले लसीचे 10,000 डोस ठेवण्यात आले आहेत। इथल्या स्थानिक केंद्रावर आजपासून लसीकरण सुरू होणार आहे। हे डोस साठवून ठेवण्यासाठी या वितरण केंद्रामध्ये अत्यंत कमी तापमानाचा स्पेशल अल्ट्रा फ्रीझर तयार करण्यात आला। ऑस्ट्रियाला दर आठवड्याला या लसीचे 65,000 डोस मिळणार आहेत। एकदा लसीचे डोस पोहोचल्यानंतर 17 केंद्रांवर ते अतिशय कमी तापमानात साठवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। उत्तर कॅलिफोर्नियामध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होते। आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे। मात्र तरीही लोकांनी सावधानता बाळगणं आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे। सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयसीयूची उपलब्धता देखील वाढली आहे। बे एरियामध्ये गेल्या आठवड्यात केवळ 1% आयसीयू उपलब्ध होते। आता त्याचं प्रमाण 5% झालंय। याच परिसरात रुग्णसंख्येत घट झाल्याचं सुद्धा दिसून आलंय। पण हीच घट 2 आठवडे सतत राहणं आवश्यक आहे, असं इथल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय। चिलीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना फायझर कंपनीनं तयार केलेल्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला। 10,706 जणांना पहिला डोस देण्यात आल्याची माहिती चिलीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली। तर 2,500पेक्षा जास्त लोकांना आता दुसरा डोस सुद्धा देण्यात आला आहे। यात राजधानी सॅन्टियागोच्या आसपासच्या शहरी भागाचा समावेश आहे। चिलीमध्ये फायझरचे 3ऱ्या टप्प्यातले डोस बुधवारी पोहोचले। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नंतर नर्सिंग होममधील रहिवासी आणि वृद्धांना हे डोस दिले जात आहेत। कोरोनामुळे जगातील मृतांची संख्या 20 लाख पर्यंत पोहोचले। इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, पण अद्यापही जगावरचं कोरोनाचं संकट म्हणावं त्या प्रमाणात दूर झालेलं नाही। जानेवारीच्या अखेरपर्यंत जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणानं वेग घेतलेला असेल, त्यामुळे कोरोनाची चिंता काही प्रमाणात दूर होईल अशी शक्यता आहे। एकट्या ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा जगातल्या 2ऱ्या क्रमांकाचा। इथे 2 लाखपेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। गेल्या काही दिवसात ब्राझीलमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी झालंय, त्यामुळे लोक आता हळूहळू घराबाहेर पडू लागलेत। रिओ द जेनेरिओ इथे अनेक जण समुद्र किनाऱ्यावर अंगावर ऊन घेताना पाहायला मिळाले। जॉर्डनचा किंग अब्दुल्ला द्वितीय यांना रॉयल हॅशेमेट कोर्टाच्या रॉयल मेडिकल सर्व्हिसेस क्लिनिकमध्ये कोरोनाची लस देण्यात आली। प्रिन्स अल हुसेन आणि प्रिन्स अल हसन बिन तलाल यांना सुद्धा याच रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली। जॉर्डननं बुधवारी फ्रंटलाईन कामगार आणि असुरक्षित गटांपासून कोरोना योद्ध्यांना लस द्यायला सुरुवात केली। कालच्या एका दिवसात सुमारे 3,000 जणांना ही लस देण्यात आली। जॉर्डनला चीनच्या सिनोफार्म कंपनीच्या लसीची पहिली तुकडी आणि सोमवारी फायझर कंपनीच्या लसीची पहिली तुकडी मिळाली। ही लस घेण्यासाठी सुमारे 2 लाखपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केली। सरकारनं राज्यामध्ये सुमारे 29 लसीकरण केंद्र तयार केले। जॉर्डनमध्ये आतापर्यंत सुमारे 3 लाखपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, तर 4,000पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी गुरुवारी कोरोना व्हायरस विरोधी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली, कारण देशामध्ये या विषाणूच्या दुसऱ्या लाटेवरच्या संदर्भातला लढा सुरू आहे। सोवेटो येथील ख्रिस हानी बाराग्वानात या रुग्णालयाच्या परिचारिका शद्रॅक मुतापान यांनी मान्य केलं की सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय, पण प्रत्येक सेकंदाला लोक आपले प्राण गमावत आहेत। हा विषाणू पूर्णपणे मारून टाकतोय लोकांना, विषाणू शरीरावर अधिकाधिक हल्ले करतोय, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे, पण त्यात काही प्रॅक्टिकल अडचणी येत आहेत। ॲरिझोना राष्ट्रीय सुरक्षा सेवेचे सदस्य ॲरिझोनाच्या मूळ अमेरिकन आदिवासी भागात कोरोना चाचणीसाठी घरोघर फिरतायत। नागरिकांना वारंवार आवाहन केलं जात आहे। याशिवाय नागरिकांना मदतीकरता सुद्धा आवाहन केलं जात आहे। बुधवारी सुरक्षा सेवेचे कर्मचारी व्हाईट रिव्हरमध्ये दाखल झाले। फोर्ट अपाचे इंडियन रिझर्वेशन मोबाईल चाचणीच्या माध्यमातून नमुने गोळा केले जात आहेत। अमेरिकेच्या संरक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे नमुने चाचणीसाठी राज्य प्रयोगशाळेत दाखल केले जात आहेत। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीनं कॅपिटल इमारतीच्या सभोवतालच्या सुरक्षा व्यवस्थेत
मोठी वाढ केली आहे। तसंच यावर अधिक निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहेत। आसपासच्या भागात आणखी काही कुंपण उभारण्याचं काम सुद्धा सुरू आहे। इथला व्यवहार आणि वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आले। तसंच नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारण्यापूर्वी नॅशनल गार्डचं सैन्य 12 तासांच्या शिफ्टमध्ये इथे काम करेल। 20 जानेवारी रोजी बायडेन यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात हिंसाचार होऊ शकतो अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली। त्यामुळे 11 ते 24 जानेवारीच्या दरम्यान वॉशिंग्टन DC परिसरात आपत्कालीन स्थितीचे आदेश लागू करण्यात आले। माजी इटालियन प्रीमियर सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांना हृदयविकाराच्या समस्येमुळे वैद्यकीय चाचण्यांसाठी मोनाकोच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती त्यांच्या कार्यालयानं दिली आहे। 84 वर्षीय ग्रस्त 3 वेळेला निवडून आलेले आहेत। तसंच ते लवकरच योग्य उपचार मिळाल्यानंतर आपल्या घरी परततील असा विश्वासही व्यक्त केला। 2016 मध्ये बर्लुस्कोनी यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती। तसंच कर्करोग आणि इतरही काही किरकोळ आजार त्यांना झाले होते, पण आतापर्यंत झालेल्या सर्व आजारांवर त्यांनी यशस्वीपणे मातही केली। अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर सुरक्षा दलाच्या बळावर नॅशनल गार्ड युनिट्स, स्वॅट टीम आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला। देशातील राज्य कॅपिटलनं आपली सुरक्षा वाढवली आहे, तर FBI राजधानी वॉशिंग्टनमधील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या 20 जानेवारी रोजी होणाऱ्या शपथविधीपूर्वी सशस्त्र निषेधाच्या योजनांचा इशाराही दिलेला आहे। 50 राज्यात अतिरिक्त संरक्षण दलं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले। नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीच्या पूर्वी वॉशिंग्टनमध्ये 18 इलिनॉय नॅशनल गार्ड सदस्यांपैकी काही गार्ड्स हे तैनात करण्यात आले आहेत। यापैकी काही गार्ड्सनी इथे संचलनही केलं। इलिनॉय नॅशनल गार्ड सदस्यांच्या तैनातीचं उद्दिष्ट हे कायदा सुव्यवस्था कायम राखणं, शपथविधीच्या वेळेला राजधानीसह परिसरात कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ होऊ न देणं हे आहे। पुढच्या 10 दिवसांसाठी या गार्ड्सना इथे तैनात करण्यात येणार आहे। मात्र मोन्चॉन यांचं म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर परत पाठवलं जाऊ शकतं, कारण शहरात अशा प्रकारचे गार्ड्स दीर्घकाळ तैनात करणं हे कोणत्याही लोकशाहीसाठी चांगलं नाही। गव्हर्नर ब्रायन क्रॅम्प यांनी गुरुवारी राज्याला संबोधित केलं। हे भाषण जॉर्जियातील कोविड-19 मधील मृत्यूची संख्या, ऐतिहासिक लोकशाही विजय यासह विविध मुद्द्यांना स्पर्श करणारं होतं। नवे अध्यक्ष तसंच सिनेटच्या 2 जागांसाठी झालेल्या ऐतिहासिक लोकशाही विजयामुळे ही निवडणूक लोकशाही बळकट करणारी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं। पण वॉशिंग्टनमध्ये जी हिंसा झाली ती मात्र अतिशय दुर्दैवी होती असंही त्यांनी नमूद केलं। 4 वर्षांचा टप्पा आणि पहिल्या टर्मच्या दरम्यान रिपब्लिकन पक्षावर विषाणूमुळे निर्माण झालेलं हे भीषण संकट, त्यामुळे विजयोत्सव सुद्धा साजरा करता येत नाही असंही या बायडेन समर्थकानं आपल्या भाषणादरम्यान नमूद केलं। अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च सभागृहानं ट्रम्प यांच्यावर महाभियोग मंजूर केला आणि यानंतर ट्रम्प चांगलेच निवळले आहेत। ट्रम्प यांच्यातला आक्रमकपणा अचानक कमी झाला आहे। कालपर्यंत कॅपिटलवर हल्ला आणि निवडणुकीत गैरव्यवहार अशाचं समर्थन करणारे ट्रम्प यांनी अचानक युटर्न घेतला। अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करणारे माझे समर्थक असूच शकत नाहीत, अशा प्रकारे देशाच्या प्रतिमेला डाग लावणारं कृत्य निषेधार्ह असल्याची भाषा आता ट्रम्प यांनी सुरू केली। शुक्रवारी पहाटे सुलावेसी बेटावर भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला आणि इंडोनेशिया हादरून गेलं। भूकंपानंतर इंडोनेशियातील या भूकंपग्रस्त भागात अनेक घरं कोसळल्याचं लक्षात आलं। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते। काही जण किती भीषण पद्धतीने या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेत, पण त्यांना मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत याचे व्हिडिओ समोर आलेत। US भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार पश्चिम सुलावेसी राज्याच्या ममुजू जिल्ह्यातील दक्षिणेस 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला। या जिल्ह्यापासून 36 किलोमीटर अंतरावर त्याचं केंद्र होतं। भूगर्भाखाली 18 किलोमीटर खोल हे भूकंपाचं केंद्र असू शकतं। जी माहिती आतापर्यंत मिळाली, 3 जण ठार झालेत तर 24 जण जखमी झालेत। सत्ताधारी पक्षाची मोठी परिषद साजरी करण्यासाठी उत्तर कोरियानं गुरुवारी रात्री उशिरा राजधानी प्योंगयांग इथे एका मोठ्या लष्करी परेडचं आयोजन केलं होतं। या परेडमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र
जी विकसित करण्यात आले त्याचंही प्रदर्शन करण्यात आलं. ही क्षेपणास्त्र समुद्रातील पाणबुडी तसंच जमिनीवरील लक्ष्याचा सुद्धा भेद करू शकतात. ही क्षेपणास्त्र आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असणारी आहेत अशा प्रकारचा दावा उत्तर कोरियानं केला आहे. तर जोंग किमनं आपला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी दिलं. या परिषदेनंतर किम यांनी परेडमध्ये सहभागी झालेल्याचे आभारही मानले. येमेनमध्ये 30 डिसेंबर रोजी अडेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ह्युटीजचा हात असल्याचा आरोप येमेनच्या सरकारनं केला. या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 25 नागरिक ठार झाले तर 110 पेक्षा अधिक जण जखमी झाले. आंतरराष्ट्रीय जिनिव्हा कराराला विरोध म्हणून ह्युटीज या संघटनेकडून अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला असा आरोप होतोय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला असाही दावा केला गेला. 2014 पासून येमेनने युद्धजन्य परिस्थितीचा कायमच सामना केला आहे. सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये गेल्या काही दशकांपासून मोठे वाद आहेत. इराण आणि सौदी अरेबियाच्या पाठिंब्यानं येमेनमध्ये हिंसाचार घडवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. आतापर्यंत या संघर्षात सुमारे लाखभर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. पश्चिम युगांडाच्या रवाकितुरा इथे युगांडाचे अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या नंतर राष्ट्रपतींना विचारलं असता की आपण निवडणुकांचा निकाल स्वीकारणार की नाही. अर्थातच असं त्यांनी सांगितलं, पण अवघ्या काही क्षणात त्यात काही चूक नसेल तरच स्वीकारणार, अन्यथा नाही असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या. अनेकांच्या समोर अमेरिकेत निवडणुकीच्या मतदानानंतर झालेलेच प्रसंग डोळ्यासमोर आले. 1986 पासून युगांडामध्ये सत्ता गाजवणारे मुसेवेनी यांना यावेळेला लोकप्रिय युवा गायक खासदार बॉबी वाईन यांनी मोठं आव्हान उभं केलंय. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत तैवान संदर्भात अमेरिकेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. अमेरिकेनं तैवानवरचे आर्थिक तसंच विविध प्रकारचे निर्बंध हटवण्याच्या आणि तैवानचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्याच्या निर्णयावर चीननं ही नाराजी व्यक्त केली. अमेरिकेचे विदेश सचिव माईक पोम्पिओ यांनी नुकतंच तैवानवर घातलेले निर्बंध हटवण्याची आणि या देशाला मुक्त देशाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. चीननं तैवानला मुक्त देशाचा दर्जा देण्याचा निर्णय हा घटनाविरोधी असल्याची टीका केली. अमेरिकेची ही घोषणा अन्यायकारक असल्याचं सुद्धा चीनच्या या प्रवक्त्यानं म्हटलंय.